नमस्कार फ्रेंड, कसे आहेत तुम्ही? मार्केट डाऊन साईडमध्ये चालू आहे. आता एक कशा प्रकारे ट्रेड करतं सांगणं थोडं कठीण आहे, पण मार्केट खालीच खुललं, आपला पण अंदाज खालीच खुललं असं होतं आणि मार्केट खाली खुलणार असं मला पूर्ण खात्री आहे. पाहूया आता कसं होतंय. पण मार्केट जर खाली खुललं आणि मार्केट रिव्हर्स केलं तर सेल पोझिशनला जाऊ नका, की उद्या फिन निफ्टीच्या बद्दल बोलूया आपण. पहिल्यांदा हे बघा, फिन निफ्टीचा एक सपोर्ट आहे आणि 21,450 याच्या जर खाली फिन निफ्टी आली तर फिन निफ्टी 21,065 पर्यंत येईल असा माझा पूर्ण अंदाज आहे. की 21,450च्या खाली आली तर 21,360, त्याच्यानंतर 21,041 आणि 21,200, 21,365. जर याच्या खाली आली तर इथपर्यंत येणार 21,075 पर्यंत, आणि 21,450च्या जर वर राहिले, खाली येऊन जर वर टर्न केली तर 21,450ला एक्सपायरी देईल असं पूर्ण खात्री असं मला वाटतं. हे बँक निफ्टीच्या बद्दल आपण चर्चा करू. बँक निफ्टी पहा, बँक निफ्टी अजून पण बुलिश आहे जरा, पण बँक निफ्टी 48,600च्या जर वर गेली तर सेल मारायचं नाही. कन्सोलिडेशन करून याच्यावर गेली तर मग बुलिश पोझिशन घ्यायची. आणि 48,600च्या जर खाली बँक निफ्टी राहिली तर फर्स्ट टार्गेट असेल 48,300. 600च्या खाली डायरेक्ट 300 टार्गेट येईल, मध्ये थांबणार नाही, 500ला पण नाही थांबणार. त्याच्यानंतर 48,162 आणि त्याच्यानंतर जे मेन टार्गेट आहे 47,735. जर मार्केट उद्या 48,000ला थांबलं नाही तर 47,222 पर्यंत खाली येईल. आणि या ठिकाणी वरनं एकदा तरी मार्केट बाउन्स होईल म्हणजे होईल. 47,720 या ठिकाणावर एकदम सेल पोझिशनला बसू नका. इथनं एकदा बाउन्स होईल आणि कमीत कमी 500 पॉईंटवर जाण्याचा प्रयत्न करेल 48,000पर्यंत. पहिलं तर टार्गेट 47,300 वरून सरळ 48,300 पॉईंट बँक निफ्टीवर जाण्याचा प्रयत्न करेल. आणि जर 48,600च्या वर बँक निफ्टी राहिली तर तिथं सेल मारायचा नाही, लक्षात ठेवा. निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी एक लेवलच्या खाली सेल आणि एक लेवलच्या वर बाय राहते. कधी पण अशाच प्रकारे मार्केट चालतं. मार्केट लोअर लो लावत आलेलं आहे, एक पण हाय त्याने ब्रेक केलेला नाही आहे. फर्स्ट पहिली थिंग, हे हाय इथं एक ट्राय केली पण मोठ्या कॅन्डलनी खाली आलेलं आहे. त्यामुळं मार्केट सेलिंग पोझिशनला आहे, एकदम सेलिंग पोझिशनला. बाय एकदम बनत नाही, पण एकदा तरी वर खेचण्याचा प्रयत्न करेल. पण आत्ताची जी सिच्युएशन आहे आणि युद्धाची सिच्युएशन, निवडणुकीची सिच्युएशन, मार्केट दोन्ही साईडला मोमेंटम करेल. पण मार्केटमध्ये जो विक्स आहे, इंडिया विक्स, तो लो आहे. तर इंडिया विक्स लो असल्या कारणामुळे मार्केट बाउन्स करू शकतं. विक्स वाढलेला नाही आहे, त्यामुळे मार्केटमध्ये एकदम सेलिंग प्रेशर वाढणार नाही. विक्स वाढायला पाहिजे, आणि विक्स वाढत नाही म्हणजे याचा अर्थ मार्केट स्ट्रेंथमध्ये, हे लक्षात ठेवा. निफ्टीच्या बद्दल जर बोलायचं झालं तर निफ्टी जोपर्यंत 22,500च्या वर आहे तोपर्यंत ही बुलिश राहील. आणि 22,500च्या वर जर निफ्टी गेली तर तिथून पुढं 22,627, 22,650 आणि 22,700 यापर्यंत वरचं याचे पॉईंट निघतात वरच्या साईडला. आणि 22,500च्या खाली थांबलं तर 22,450 आणि त्यानंतर 22,400 हे मेन टार्गेट आहे. 22,400 याच्या खाली जाईल असं वाटत नाही, पण जर मार्केट सरळ याच्या खालीच ओपन झालं 22,400च्या खाली आणि फर्स्ट ब्रेकला जर रिजेक्शन दिलं, 22,450ला रिजेक्शन दिलं,
वर जाताना खाली रिजेक्शन दिलं तर मार्केटचा ट्रेंड डाऊन साईडला चालू होईल, पण रिजेक्शन मिळालं पाहिजे या ठिकाणी. त्याच्यानंतर 22,344 आणि मग त्याच्यानंतर सरळ मार्केट 22,160 पर्यंत निघतं. मार्केटचा ट्रेंड जरी निगेटिव्ह असेल तरी मार्केट दोन्ही साईडला मोमेंटम देईल. मी सांगितल्याप्रमाणे आता या साईडला डिके होते, ज्या साईडला डिके होते मार्केट विशेषतः त्या साईडला टर्न करतं. पोझिशन जर पाहायला गेलं आपण तर हे या ठिकाणी लक्षात 22,500लाच पुट आणि कॉलचा ओपन इंटरेस्ट जास्त आहे. पुटवाले अजूनही वर आहेत 22,700 पर्यंत. त्यांना अंदाज आहे की मार्केट ओपन जर झालं का क्विक वर येईल असा त्यांना अंदाज आहे. पण याचा अंदाज असा पण कधी कधी नसतो पुट रायटरचा. बरेच वेळा काय करतात या ठिकाणी पुट राईट करतात आणि त्याच्याऐवजी ऑप्शन फ्युचर जाऊन सेल करतात. त्यामुळे इथं पोझिशन दिसते आपल्याला बरेच वेळा. पण ह्या पोझिशनला नेमकी त्याने खास पोझिशन याच्यासाठी बनवले की हेजिंग पोझिशन हे कळायला वेळ लागतं. फ्युचर जर सेल असेल तर ही जे हेजिंग पोझिशन असेल, नसेल तर ही ट्रेडिंग पोझिशन असेल असं समजलं जातं. आणि याच ठिकाणी कॉल रायटर 22,700ला सगळ्यात जास्त आहेत 1,60,000 आणि त्याच्यानंतर आहे 22,600ला 1,00,000 कॉल रायटर आहेत. मग कॉलवाले जास्त कॉन्फिडन्स ती आहे बँक निफ्टीमध्ये. आता उद्या काय होईल ते पाहू, पण पहिल्यांदा रिजेक्शन व्हायला पाहिजे. जर रिजेक्शन नाही झालं तर मग कळल. फिन निफ्टीमध्ये जर पाहायला गेलं तर फिन निफ्टीमध्ये काही एवढे कॉन्ट्रॅक्ट काही नसतात आणि 22,500 हा ओपनिंग पॉईंट दिसते वर खाली दोन्ही साईडला फिन निफ्टीमध्ये. आणि बँक निफ्टीचं महत्त्वाची गोष्ट आहे, बँक निफ्टी जादा व्हॉलटाईल दिसतोय सध्या. बँक निफ्टीमध्ये जर पाहिलं तर 48,800 ज्या ठिकाणी मार्केट ज्या पॉईंटपासून थोडं खाली बंद झाले तर 48,000 हा मेन पॉईंट आहे. आणि 48,000च्या वर जर बँक निफ्टी जायला सुरुवात झाली तर मग वर निघेल. पण बँक निफ्टीमध्ये पण 48,500लाच सगळ्यात जास्त पुट रायटर आहेत 80,000 आणि याच ठिकाणी सगळ्यात जास्त पुट रायटर आणि कॉल रायटर. पुट रायटर 1,00,000 आहेत 11,000 आणि 80,000 कॉल रायटर आहेत. म्हणजे 48,500 एकदा तरी उद्या टच होऊ शकतो. आणि 48,500च्या खाली मार्केट जर गेलं तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे 47,700 हा खाली एकदा जाऊन टच करून परत 48,000 आणि 48,500 पर्यंत वर येऊ शकतं. पण 48,500 तोडायला पाहिजे आणि तिथं रिजेक्शन मिळायला पाहिजे. आणि वर जर आलं तर परत रिजेक्शन मिळायला पाहिजे. जर रिजेक्शन मिळून खाली गेलं पाहिजे. जर नाही गेलं तर 48,000 हा तुमचा मिडल पॉईंट समजून चालायचं, त्यानुसार ट्रेड करा. हे बघा मार्केट सध्या अजून व्होलाटाईल नाही आहे, IV वाढलेला नाही आहे इंडिया विक्स. त्यामुळे मार्केट अजूनही वर दिसते पण जी सिच्युएशन आहे ती डाऊन दिसते. मग आता डाऊनवाल्याला ते कशी एंट्री करून देतात नाही हे पाहावं लागेल आपल्याला. पण प्रयत्न करा, क्वांटिटी कमी मारा. बरेच वेळा डाऊन साईड आपल्याला दिसते आणि आपण मोठी क्वांटिटी मारतो आणि जर मार्केटने आपल्याला फसवलं तर आपली पंचायत होऊन जाईल. मग अशा वेळेस आपल्याला दुसरं काहीतरी ऑप्शन पाहिजे. आपण बाय करतो, सेल तर करत नाही. आणि जर सेल नसेल करत, बाय करत असेल आणि मार्केट रिवर्स झालं तर मार्केट क्विक रिवर्स होईल, एकदम क्विक रिवर्स होईल. तुम्हाला संदेश देणार नाही मग मार्केट घुसायचं असं होईल. पण मार्केट अजूनही निगेटिव्ह आहे, फ्युचरचा डाटा निगेटिव्ह आहे. ऑप्शनमध्ये जरी बाईंग दिसत असेल तरी ते फ्युचर सेल करून ऑप्शनमध्ये बाईंग केलेले दिसते. याचा अर्थ सरळ जी बाईंग आहे ती निगेटिव्ह आहे, हेजिंग पोझिशन आहे, ते ट्रेडिंग पोझिशन नाही असं समजायचं. मार्केट खुलल्यानंतर पहिले 15 मिनिटातच तुम्हाला कळेल की मार्केट कोणत्या साईडला जाणार आहे त्याची माहिती आपण देऊ. आणि 3:20ला पण सांगू की मार्केट परत कुठे ओपन होणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. नीट ट्रेडिंग करा, शांततेने ट्रेडिंग करा, गडबड करू नका, क्वांटिटी कमी मारा. ओके, चांगलं वाटलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. टेक केअर. बाय बाय. टेक केअर.